नमस्कार, आज आपण घरगुती पद्धतीने रामफळाची रबडी कशी बनवायची आहे ते बघणार आहे। तर चला बघूयात काय काय सामग्री घेतलेली आहे। आपल्याला घ्यायचं आहे 1 रामफळ, 5 चमचे साखर, थोडेसे काजू, थोडेसे बदाम, थोडेसे पिस्ता आणि इलायचीची इथे पावडर करून घेतलेली आहे। चला बघूयात कशी बनवायची आहे रामफळाची रबडी। सर्वात पहिले आपल्याला रामफळाचं गर काढून घ्यायचं आहे। रामफळाचं गर काढेपर्यंत आपल्याला दूध तापत ठेवायचं आहे। तर मग पहिले गॅस चालू करून घ्यायचा आहे। कढईमध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, कारण की आपलं दूध खाली लागू नाही म्हणून। इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। तुम्हाला जेवढी क्वांटिटी रबडी बनवायची आहे तेवढं तुम्ही दूध घेऊ शकता। तर मग अशा पद्धतीने आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे। आता अशा पद्धतीने आपल्याला रामफळाचं गर काढून घ्यायचं आहे। पहिले रामफळाची साल काढून घ्यायची आहे। आता आपल्याला रामफळामधून गर काढून घ्यायचं आहे। आता रामफळातल्या गरात इथे तुम्ही बघू शकता बिया आहेत। या बिया आपल्याला रबडीत नाही टाकायच्या आहेत। तर मग आता तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपण रामफळातल्या गराचं बी कसं काढणार आहे। इथे आपल्याला एक खाली प्लेट घ्यायची आहे आणि वरती एक चाळणी घ्यायची आहे। आता आपल्याला हे रामफळाचं जे गर आहे ते चाळणीत टाकून घ्यायचं आहे। थोडं थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं। मग चमचा घ्यायचा आहे आणि सगळं जे गर आहे ते खाली निघेल आणि प्रेस करायचं आहे खूप जास्त। मग जे बिया आहे ते वेगळं होऊन जाईल आपल्या गरातून। आता इथे सगळे गर टाकून घेतलेलं आहे आणि पटकन पटकन असं गोल गोल फिरवायचं आहे, जेणेकरून बिया आपल्या जे गरातून बाहेर निघतील। आता आपण बघू शकता की इथं सगळ्या बिया निघून आलेल्या आहेत। मग तुम्हाला पण अशाच पद्धतीने एक चाळणी घ्यायची आहे, त्यात रामफळाचं गर टाकायचं आहे, हलवायचं आहे। त्यानेच आपल्या बिया साईडला निघून येतील आणि खाली आपला पूर्ण गर निघून येईल। हे बघू शकता एका रामफळाचं गर माझे 1 वाटी आलेलं आहे। 1 लिटर दुधाची क्वांटिटी अर्धी होईपर्यंत आपल्याला दूध आटून घ्यायचं आहे। मग हे बघू शकता इथे दूध आटलेलं आहे। आता दूध आटेपर्यंत आपल्याला काजू, बदाम आणि पिस्ता बारीक चिरून घ्यायचे आहे। एक चाकू घ्यायचा आहे आणि छोटे छोटे भागाने चिरून घ्यायचं आहे। पिस्ता बारीक चिरून घ्यायचा आहे। अशामध्ये दुधाच्या उकळी येऊन द्यायच्या आहे, जेणेकरून साई आपली वरती येईल। हे बघा, बापरे काय भारी झालेला आहे। वा वा वा, तोंडात तर पाणीच येतंय साई बघून। दुधाच्या साईमुळे आपल्याला खव्याची गरजच पडणार नाही। दुधाचा मस्तपैकी खरपूस वास सुटल्यानंतर आपल्याला गॅस कमी करून घ्यायचा आहे। आपलं दूध जेव्हा आटतंय तेव्हा आपल्याला थोडं थोडं इलायचीची पावडर टाकून घ्यायची आहे, जेणेकरून चांगलं आपल्या रबडीला फ्लेवर येईल इलायचीचा। आणि हलवून घ्यायचं आहे। आता मी अर्धी वाटी साखर टाकून घेणार आहे आणि त्याला पण मिक्स करून घेणार आहे। साखर आणि इलायचीला दुधात आटून घ्यायचं आहे। आपण जे काजू बदाम घेतलेले त्याला पण आपण टाकून घ्यायचं आहे आणि थोडेसे काजू बदाम साईडलाही ठेवायचे आहे, वरतूनही स्प्रिंकल करायला। पण आता रबडी बनवताना हे टाकून घ्यायचं आहे। आता काजूही टाकून घेऊया, पण हे लक्षात ठेवा थोडेसे काजू, बदाम आणि पिस्ता आपल्याला साईडला काढून घ्यायचे आहे।
आता थोडीशी पिस्ता टाकून घेऊया. सगळे ड्रायफ्रुट्सला चांगले दुधात मिक्स करून घ्यायचं आहे आणि आटूनही घ्यायचं आहे. काजू, बदाम आणि पिस्ता आपण टाकून घेतलेले आहे, कारण की काजू, बदाम आणि पिस्ता आपले कच्चे नाही राहायला पाहिजे. 15-20 मिनिटं दुधाला चांगले थंड करून घ्यायचं आहे. दुधाला गॅसच्या खाली काढून थंड करून घ्यायचं आहे. वाटल्यास तर तुम्ही फॅनच्या खालीही ठेवू शकता. आपण जे स्टार्टिंगला गर काढून घेतलेलं रामफळाचं ते आपण ॲड करून घेणार आहे, पण दूध थंड असायला पाहिजे. तर मग रामफळाचं गर आपण काढून घेतोय. दुधाला गॅसच्या खाली काढून थंड करून घ्यायचं आहे. वाटल्यास तर तुम्ही फॅनच्या खालीही ठेवू शकता. आपण जे स्टार्टिंगला रामफळाचं गर काढून ठेवलेलं आता ते ॲड करून घ्यायचं आहे, पण जे आपलं दूध आहे ते थंड असायला पाहिजे. मग आपण गर ॲड करून घेऊयात. सगळं गर मी ॲड करून इथं घेतलेलं आहे. दुधाला आणि गराला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून रामफळाचा चांगला फ्लेवर येईल. किती छान आणि टेस्टीशी आपली रबडी इथे तयार होऊन झालेली आहे. रबडी खूप छान आणि थिक पण झालेली आहे आणि चवीला तेवढीच टेस्टी आहे जेवढी तुम्हाला दिसतीये.